आणि सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आहे, नॉट रिचेबल सहर शेख मुंबईमध्ये वानखेडे स्टेडियमवर पाहिली। वानखेडेवर क्रिकेटचा सामना पाहतानाचा तिचा फोटो समोर आलाय। इन्स्टावर पोस्ट शेअर करत गेम ओव्हर उल्लेख असा केलेला आहे। सहर शेखने विरोधकांना डिवचण्याचा प्रयत्न केलाय। बोगस ओबीसी प्रमाणपत्रामध्ये वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडलेल्या सहर शेख गेल्या 2 दिवसांपासून नॉट रिचेबल होत्या। सहर शेख आणि युनुस शेख यांच्यावर राष्ट्रवादीचे नेते जावेद सिद्दीकी यांनी शासकीय अधिकाऱ्यांची दिशाभूल करत बोगस ओबीसी प्रमाणपत्र घेतल्याचा आरोप केलेला होता। शुभम कोळी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। शुभम, पुन्हा एकदा सहर शेखनं विरोधकांना डिवचलंय, का अधिकची माहिती आहे? आता तिसरा दिवस आहे आणि 3 दिवसांपूर्वीच जे आहे ते संपूर्ण प्रकरण उघडकीस आलेलं आहे। सहर शेख ज्या मुंबईतील एमएम पक्षाच्या नगरसेविका आहेत त्यांचं बोगस जात प्रमाणपत्रामध्ये त्या अडचणीत सापडलेल्या आहेत आणि मागील 3 दिवसांपासून त्या मुंबईमधून जे आहेत बेपत्ता असल्याचं समजलं जात आहे। माध्यमांसमोर देखील काल त्या येणार होता, परंतु अद्यापही त्या माध्यमांसमोर येऊन त्यांनी कोणत्याही प्रकारची अधिकृतरित्या प्रतिक्रिया जी दिलेली नाही। त्यांच्या ऑफिसमध्ये देखील त्या उपलब्ध नसल्याचं कळलं जात होतं। काल जेव्हा संपर्क साधला होता त्यावेळेस अशी एकंदरीत माहिती त्यांच्याच पक्षातील एका गटनेत्याने दिली होती की त्यांच्या घरामध्ये काही आपत्कालीन परिस्थिती उडालेली आहे, त्याचमुळे ते मुंबईतून बाहेर गेल्याचं समजलं जातं। त्याचबरोबर मुंबईमध्ये असल्याचं ते कळलं जात होतं, परंतु नॉट रिचेबल असलेला सहर शेख यांनी काल स्वतः त्यांच्या एका सोशल मीडियाच्या अकाउंटवरून मुंबईतील वानखेडे स्टेडियममधील मॅचचा जो सामना आहे तो बघतानाचा एक व्हिडिओ जो आहे तो माध्यमांमध्ये शेअर केला होता आणि त्याचमुळे आता अनेक चर्चांना जे आहेत उदाहरणं जे आहेत आलेले आहेत। गेल्या 2 दिवसांपासून नॉट रिचेबल असलेला सहर शेख त्या मुंबईमधील वानखेडे स्टेडियममध्ये मुंबई इंडियन्सची मॅच बघतानाचा व्हिडिओ जो आहे तो त्यांचा व्हायरल होता आणि त्यामध्ये त्यांनी गेम ओव्हर असा देखील उल्लेख जो आहे तो केलेला आहे। त्याचमुळे अनेक चर्चांना आता सध्या उदाहरण आलेल्या आहेत। त्याचमुळे आता सहर शेख व युनुस शेख हे आज देखील माध्यमांसमोर संवाद साधणार असल्याची माहिती जी आहे ती त्यांनी दिलेली आहे। त्याचमुळे आज नेमकं ते काय खुलासा करतात आणि त्याचबरोबर आज नेमकं माध्यमांसमोर आज तरी येत आहेत की आज देखील पुन्हा एकदा फिरवाफिरवीची उत्तर त्यांच्याकडून मिळतात हेच पाहण्याचा अपेक्षित असणार आहे। अगदी, त्यामुळे इन्स्टावर पोस्ट त्यांनी शेअर केलेली आहे आणि आता इथे या संदर्भात ज्या संदर्भात त्यांना नोटीस बजावलेली आहे, जात वैध प्रमाणपत्र हे त्यांचं बोगस ठरवल्या प्रकरणात, त्या संदर्भात काही स्पष्टीकरण देणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद शुभम दिलेल्या माहितीसाठी।